Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आतापर्यंत आपण युनिट 3 कंप्लीट केलेले आहेत. फर्स्ट युनिट होता तो प्रोग्रॅम लॉजिक डेव्हलपमेंट, म्हणजे प्रोग्रॅम आपण कशा पद्धतीने डेव्हलप करणार, त्याच्यासाठी फर्स्ट आपल्याला लॉजिक कशा पद्धतीने लावता येईल आपण हे फर्स्ट युनिटमध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर त्याच्याचमध्ये आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट कशा पद्धतीने ड्रॉ करायचे हे आपण युनिट नंबर 1 मध्ये कंप्लीट केलं होतं. त्यानंतर सेकंड जो आहे तो बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग. तर या युनिटमध्ये आपण महत्त्वाच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत सी प्रोग्रॅमिंग रिलेटेड, सी प्रोग्रॅमिंगमध्ये व्हेरिएबल म्हणजे काय, कीवर्ड्स म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, सी प्रोग्रॅमिंगचं जनरल स्ट्रक्चर कसा असतो, वेगवेगळे ऑपरेटर्स कोणकोणते आपण यूज करू शकतो, प्रिंटएफ म्हणजे काय, स्कॅनएफ म्हणजे काय, ह्या आपण बेसिक गोष्टी ज्या होत्या त्या युनिट नंबर 2 मध्ये आपण शिकले होतं. त्यानंतर युनिट नंबर 3 जो होता तो युनिट नंबर 3 आपला कंट्रोल स्ट्रक्चर आणि डिसिजन मेकिंग. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे स्टेटमेंट्स बघितले होते. इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट्स, त्यानंतर नेस्टेड इफ एल्स स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट आणि गो टू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट, असे वेगवेगळे कन्सेप्ट आपण कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये, कंट्रोल अँड डिसिजन मेकिंगमध्ये आपण बघितलेले होते. तर आता आजपासून जो आपण युनिट चालू करणार आहोत तो युनिट नंबर 4 ॲरे अँड स्ट्रक्चर. मग ॲरे म्हणजे काय आणि स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आजपासून आपण चालू करूया. फर्स्ट आपण आता ॲरे म्हणजे काय, आजच्या लेक्चरमध्ये ॲरे म्हणजे काय, इंट्रोडक्शन ऑफ ॲरे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे, ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे, आपण हे एवढे 4 पॉईंट्स कंप्लीट करणार आहोत. आता इंट्रोडक्शन ऑफ ॲरे म्हणजे काय, तर तुम्ही बाळांनो सी प्रोग्रॅमिंगमध्ये बघा एक व्हेरिएबल डिक्लेअर करता इंटिजर ए, किंवा तुम्ही असे तुम्हाला पाहिजे तितके एक 7-8 व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता, इंटिजर ए, बी, सी, डी. पण तुम्हाला प्रोग्रॅममध्ये असे 100 व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे असतील तर तुम्ही 100 वेळा इंटिजर ए, बी, सी, डी असं 100 वेळा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहात का, तर नाही. तर तुम्ही जर सेम डेटा टाईप असेल, म्हणजे इंटिजर ए असं इंटिजर असे 100 व्हेरिएबल्स आहेत इंटिजर डेटा टाईप असणारे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे ॲरे डिक्लेअर करायचं. म्हणजे इंटिजर ए आणि तुम्हाला किती व्हेरिएबल पाहिजे, 100. तर इंटिजर ए आणि त्याच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जितके व्हेरिएबल पाहिजे त्याची साईज अलोकेट करायची. म्हणजे इंटिजर ए आणि व्हेरिएबलमध्ये द्या साईज 100. तर तुम्ही त्या ठिकाणी इंटिजर या डेटा टाईपचे 100 व्हेरिएबल्स तुम्ही एमध्ये ॲट अ टाईम स्टोअर करू शकता. तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये काय केलेलं आहे, तो प्रॉब्लेम म्हणजे एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स प्रत्येक वेळी डिक्लेअर करण्याऐवजी त्यांनी सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे की ॲरे डिक्लेअर करू शकता. म्हणजे ॲरे म्हणजेच काय, ॲरे इज अ व्हेरिएबल. ॲरेसुद्धा काय असतो, हा व्हेरिएबल असतो दॅट कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. म्हणजे ॲरे हा सुद्धा व्हेरिएबल असतो, तो एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू स्टोअर 100 व्हेरिएबल्स देन तुम्ही इझिली ॲरे डिक्लेअर करू शकता. इंटिजर ए आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही त्याची साईज द्या 100. अँड ॲरे म्हणजेच काय, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप्स ऑफ दी आयटम्स स्टोअर्ड ॲट अ कंटिन्युअस मेमरी लोकेशन. म्हणजेच ॲरे काय केला जातो प्रोग्रॅममध्ये बघा, तुम्ही ॲरे डिक्लेअर केला इंटिजर ए आणि त्याची साईज दिला 100. तर त्याच्यामध्ये जो डेटा आहे 100 जे व्हेरिएबलचे ज्या काही व्हॅल्यूज आहेत युजर एंटर करणार. आता बघा जसं आपण इंटिजर ए व्हेरिएबल म्हणतो आणि याची व्हॅल्यू युजरकडून एंटर करून घेतो, तसं एसाठी लागणाऱ्या 100 व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण युजरकडून एंटर करून घेतलो तर ती कंटिन्यू मेमरी लोकेशन म्हणजे मेमरीमध्ये कंटिन्यू स्टोअर केली जाते, जेणेकरून ती इलेमेंट्स कॅन बी ॲक्सेस्ड रँडमली युजिंग इंडायसिस ऑफ ॲरे. त्या इंडेक्सच यूज करून, ॲरेचा इंडेक्ससुद्धा असतो, तो पुढे मी शिकवणार आहे. ॲरे इंडेक्स म्हणजे काय, तर तो ॲरे इंडेक्स यूज करून आपण काय करू शकतो, तो व्हेरिएबल ॲक्सेस करू शकतो, इझिली ॲक्सेस करू शकतो. त्यामुळं कंटिन्यू मेमरी लोकेशनलाच आपण स्टोअर करायचे आहेत. दे कॅन बी युज्ड टू स्टोअर कलेक्शन ऑफ प्रिमिटिव्ह डेटा टाईप सच ॲज इंटिजर, फ्लोट, डबल, कॅर एटसेट्रा. म्हणजेच तुम्ही वेगवेगळे डेटा टाईप्स आहेत, इंटिजर आहेत, फ्लोट आहेत, डबल आहेत, कॅरेक्टर आहे, असे वेगवेगळ्या डेटा टाईप्सला तुम्ही ॲरे क्रिएट करू शकता. ॲरे इज अ बेनिफिशियल इफ यू हॅव टू स्टोअर सिमिलर एलिमेंट्सचा. म्हणजे एकसारखे एलिमेंट्स एकापेक्षा जास्त असतील तर ते स्टोअर करण्यासाठी तुम्ही ॲरे यूज करू शकता. ॲरे म्हणजेच काय, तर ॲरे म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की ॲरे हा काय आहे, एक व्हेरिएबल आहे.
आणि त्याच्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज स्टोअर करू शकतो, ज्याचा डेटा टाईप काय असेल, सेम असेल. ॲरे आर द डिराइव्ड डेटा टाईप इन सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. जसं बघा प्रोग्रॅमिंगमध्ये इनबिल्ड डेटा टाईप्स कोणते होते, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल. तसेच ॲरे हा युजर डिफाईन्ड किंवा डिराइव्ड डेटा टाईप आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला सेकंड युनिटमध्ये. ॲरे हा युजर डिफाईन्ड किंवा डिराइव्ड म्हणजे युजर स्वतः तयार करू शकतो ॲरे, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, डिराइव्ड डेटा टाईप किंवा युजर डिफाईन्ड डेटा टाईप. बिकॉज तर ॲरे तुम्ही जेव्हा क्रिएट करता इंटिजर ए आणि त्याची साईज जी मेन्शन करता, तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे तसं तुम्ही त्याची साईज ॲड करू शकता, किंवा त्याला आपण इंडेक्स नंबर असं सुद्धा म्हणू म्हणजे त्याची आपण साईज म्हणू शकतो. ॲरेची जी काही साईज असते ती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो, म्हणजे तेवढे एलिमेंट्स त्या ॲरेमध्ये स्टोअर केलेत असं त्याचं मिनिंग होतं. मग आपण तो कंटिन्यू मेमरी लोकेशनला स्टोअर करतो, कारण का तो आपण जेव्हा ॲक्सेस करणार आहे म्हणजे मॉनिटरवरती आपण प्रिंट करणार, एकदा स्टोअर केल्यानंतर आपण प्रिंट करणार. प्रिंट करताना तो कंटिन्यू मेमरी लोकेशनला असेल तर इझिली तो प्रिंट ॲक्सेस करता येईल. तसंच ॲरे हा काय डिराइव्ड डेटा टाईप आहे, युजर स्वतः डिराइव्ह करू शकतो. ॲरे इज अ सिम्पलेस्ट डेटा स्ट्रक्चर वेअर ईच डेटा एलिमेंट कॅन बी रँडमली ॲक्सेस्ड बाय युझिंग इंडेक्स नंबर. तर इंडेक्स नंबर म्हणजेच काय बघा, तर आता तुम्हाला मॉनिटरवरती एक डायग्राम दिसते बघा. तर मी काय केलो आहे, किती स्टोअर एलिमेंट केलेत, 0 to 8 आहेत, म्हणजे 9 एलिमेंट्स आहेत. मग ॲरेची साईज किती झाली, 9, म्हणजे ॲरे लेंथ किती झाली, 9. आणि त्यामधला फर्स्ट इंडेक्स जो असतो तो 0पासून स्टार्ट असतो, म्हणजे ॲरे 0, ए ऑफ 0, ए आणि स्क्वेअरमध्ये 0, त्याची व्हॅल्यू किती झाली, 40. ए ऑफ 1 55, ए ऑफ 2 63, असं ए ऑफ 8 किती झालं, 89. मग असे हे इंडायसेस झाले. मग 0 1 2 3 4 असं 8पर्यंत जे आहेत त्याला म्हणायचं इंडायसेस. त्याला काय म्हणायचं, इंडायसेस किंवा इंडेक्सेस. तर पहिला जो इंडेक्स आहे तो 0 आहे आणि लास्टचा इंडेक्स आहे तो 8 आहे. मग ए ऑफ 0ला व्हॅल्यू स्टोअर केल्या 40 आणि ए ऑफ 8ला व्हॅल्यू स्टोअर केल्या 89. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या. आणि तो जो डेटा आहे तो बघा कंटिन्यू मेमरी लोकेशनला स्टोअर केला आहे. पहिला 0 आहे, 1 आहे, 2 आहे, मग ते कंटिन्यू मेमरी लोकेशन बघा, त्यामुळे इंडेक्सेस 0 1 2 अशा पद्धतीने क्रिएट झालेत आणि कंटिन्यू मेमरी लोकेशनला ते डेटा स्टोअर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, इफ यू वॉन्ट टू स्टोअर द मार्क्स ऑफ द स्टुडंट इन 6 सब्जेक्ट, म्हणजे आपल्याला 6 सब्जेक्टचे एका स्टुडंटचे मार्क्स काय करायचे, स्टोअर करायचे आहेत. देन वी डोंट नीड टू डिफाईन डिफरंट व्हेरिएबल फॉर दी मार्क्स, म्हणजे प्रत्येक वेळी त्या मार्क्सचे 6 व्हेरिएबल्स क्रिएट करायची गरज नाही. देन वी कॅन यूज द ॲरे विच कॅन स्टोअर्स दी मार्क्स इन ईच सब्जेक्ट ॲज अ कंटिन्यू मेमरी लोकेशन. आपण त्या ठिकाणी ॲरे यूज करू शकतो. ॲरे साईज मस्ट बी अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, म्हणजे जेव्हा तुम्ही बघा ॲरे डिक्लेअर केला इंटिजर ए आणि त्याची साईज दिला 100, तर तिची जेव्हा तुम्ही मेन्शन करता साईज 100, तेव्हा त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू काय असते, कॉन्स्टंटच असते, ती व्हॅल्यू चेंज होत नाही. आणि ती जी व्हॅल्यू आहे ती एकदा का तुम्ही डिक्लेअर केला तर त्याच्यामध्ये आपण तेवढे व्हेरिएबल्स आपण स्टोअर करू शकतो. त्यामुळं जेव्हा तुम्ही व्हेरिएबलची ॲरेची साईज डिक्लेअर करता प्रोग्रॅममध्ये, तेव्हा ती त्या प्रोग्रॅममध्ये कॉन्स्टंट होते, म्हणजे ती व्हॅल्यू चेंज होत नाही. समजा तुम्ही 100च्या ऐवजी 500 केला तर तिथं 500 व्हेरिएबल्स आपण ॲट अ टाईम स्टोअर करू शकतो. इट इज अ बेस्ट प्रॅक्टिस टू इनिशियलाइज द ॲरे टू 0 or null व्हॅल्यू व्हाईल डिक्लेअरिंग. इफ यू डोंट असाइन एनी व्हॅल्यू टू ॲरे, म्हणजे तुम्ही जेव्हा व्हॅल्यू डिक्लेअर करता तेव्हा बघा ॲरेमध्ये तुम्ही ॲरे डिक्लेअर केला आहे तेव्हा त्याला व्हॅल्यू असाइन करू शकता, अदरवाईज नाही असाइन केला तरी युजरकडून ती व्हॅल्यू युजरकडून एंटर करू शकता. तर बाळांनो, इथं तुमच्या लक्षात आलं असेल की ॲरे म्हणजे काय आणि ॲरे कशासाठी जनरेट केलेला आहे, किंवा सी प्रोग्रॅममध्ये युजर डिफाईन्ड ॲरे आपण का म्हणतो, कारण स्वतः युजर तयार करू शकतो. त्याला कोणत्या डेटा टाईप यूज करायचा आहे किंवा त्याची साईज किती द्यायची आहे हे युजर डिसाईड करू शकतो. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ॲरे म्हणजे काय. तर नेक्स्ट पॉईंट बघूया, व्हाय डू वी नीड द ॲरे, ॲरेची काय गरज आहे. आता आपण रेग्युलर व्हेरिएबल्स आपले असतात, वी कॅन यूज द व्हेरिएबल्स v1 v2 v3, देन वी हॅव अ स्मॉल नंबर ऑफ ऑब्जेक्ट बट वी
want to store a large number of instances, it becomes difficult to manage them with normal variable. The idea of an array is represent many instances in one variable. म्हणजेच बघा आपल्याला असं V1 V2 V3 असे 100 V4 V5 V100पर्यंत डिक्लेअर करायचे असतील तर तुम्ही हे करू शकत नाही, म्हणजे लार्ज व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. तर तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एक ॲरे म्हणून डिक्लेअर करून एकाच व्हेरिएबलला तुम्ही एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज असाइन करून ते ॲरेमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. त्यामुळे आपल्याला ॲरेची गरज आहे. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲरे म्हणजे ॲरेचे फायदेसुद्धा आपण बघायचे आहेत. रँडम फर्स्ट आहे रँडम ॲक्सेस ऑफ एलिमेंट युजिंग ॲरे इंडेक्सर. म्हणजेच काय, आपण कंटिन्यू मेमरीमध्ये ॲरेमध्ये जो डेटा आहे तो स्टोअर करतो, तो रँडमली आपण ॲक्सेस करू शकतो बाय युजिंग इंडायसेस. सेकंड आहे यूज ऑफ लेस लाईन ऑफ कोड ॲज इट क्रिएट्स द सिंगल ॲरे ऑफ मल्टिपल एलिमेंट्स. म्हणजे बघा तुम्ही 100 व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळा टाईप करावं लागत असेल, पण तुम्ही नुसता इंटिजर ए आणि त्याची साईज दिला 100 तर एका सिंगल लाईनमध्ये तुमचा ॲरे क्रिएट होतो फॉर मल्टिपल स्टेटमेंटसाठी, मल्टिपल एलिमेंटसाठी. त्यामुळे तुमचा इथं कोड जो आहे तो कमी होतो जर ॲरे तुम्ही यूज केला तर. थर्ड आहे इझी ॲक्सेस टू ऑल दी एलिमेंट्स. आपण जे काही एलिमेंट्स आहेत एका व्हेरिएबलमध्ये जर ॲरे स्टोअर केला तर तो आपण इझिली ॲक्सेस करू शकतो. फोर्थ आहे ट्रॅव्हल्सर थ्रू द ॲरे बिकम्स इझी युजिंग अ सिंगल लूप. म्हणजे जर लूपमध्ये तुम्ही जर ॲरे यूज केला, लूपमध्ये सुद्धा आपण ॲरे यूज करायचे आहेत तर मी कशा पद्धतीनं करायचे सांगणार आहे पुढं, प्रोग्राम्स आपण बघतो 1 by 1. तर तेव्हा तर त्याच्यासाठी जर काय ते ट्रॅव्हर्सर म्हणजे लूप आपण ज्या पद्धतीनं 1 by 1 एक्झिक्यूट होत राहणार तेव्हा त्या ठिकाणी ॲरे जर यूज केलं तर एकदम सिम्पल इझी टू आपण अंडरस्टँड होणार आहे, लूप आपण इझिली समजून घेऊ शकतो. त्यानंतर फिफ्थ आहे सॉर्टिंग बिकम्स इझी ॲज इट कॅन बी अकम्प्लिश्ड बाय रायटिंग लेस लाईन ऑफ अ कोड. म्हणजे सॉर्टिंगसुद्धा तिथं आपण इझी होणार आहे जेव्हा आपण म्हणजे कारण कोडिंग आपण जे ॲरे जर डिक्लेअर केला तर त्याच्यासाठी कोड आपल्याला कमी होतं, त्यामुळं कोड आपल्याला जास्त लिहायची गरज नाही. त्यामुळं सॉर्टिंगसुद्धा आपल्याला समजणार आहे, इझी टू अंडरस्टँड होणार आहे. असे वेगवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर ज्या पद्धतीने ॲडव्हान्टेजेस आहेत त्या पद्धतीनं डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. म्हणजे ॲरेमध्ये बघा allows the fixed number of elements to be entered which is decided at time of declaration. म्हणजे तुम्ही जेव्हा ॲरे डिक्लेअर केला म्हणजे इंटिजर ए ऑफ 100 तेव्हा त्याची जी साईज आहे ती थ्रूआउट प्रोग्राममध्ये काय झाली, फिक्स झाली. तुम्ही मग तिथं 200 व्हेरिएबल्स एंटर करू शकत नाही. 100 म्हटलं आहे ना त्याची साईज तर 100च म्हणजे त्याची साईज काय होणार आहे, 100च राहणार आहे. त्यामुळं तुम्ही त्याचे डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत की जेव्हा ॲरे डिक्लेअर करता तेव्हा त्याची साईज जेव्हा डिक्लेअर करता ती फिक्स राहते थ्रूआउट दी प्रोग्राम, ती चेंज होत नाही. आणि सेकंड आहे इन्सर्शन अँड डिलिशन ऑफ एलिमेंट्स कॅन बी कॉस्टली सिन्स द एलिमेंट्स आर नीडेड टू मॅनेज्ड इन अकॉर्डन्सी विथ न्यू मेमरी लोकेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्सर्ट करता डिलीट करता तेव्हा जरा ते मॅनेज म्हणजे डिफिकल्टी जनरेट होऊ शकतात, कारण ज्या पद्धतीनं मेमरी लोकेशन फ्री होत राहतात तशा पद्धतीनं डेटा इन्सर्ट केला जातो. पण इतकी डिफिकल्टीज क्रिएट होत नाही जितके आपण स्वतः जर म्हणजे विदाऊट ॲरे जर करणार असेल तर. त्यामुळं जास्त करून फर्स्टच डिसॲडव्हान्टेजेस आहे. जेव्हा तुम्ही ॲरे डिक्लेअर करता तेव्हा त्याची साईज जेव्हा डिक्लेअर करता ती थ्रूआउट प्रोग्राममध्ये कॉन्स्टंटच राहते. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य काय आहेत, ॲरे होल्ड्स द एलिमेंट्स दॅट हॅव द सेम डेटा टाईप. ॲरेमध्ये आपण एकाच डेटा टाईपचे पण मल्टिपल व्हेरिएबल्स स्टोअर करू शकतो. ॲरे एलिमेंट्स आर स्टोअर्ड इन सबसिक्वेंट मेमरी लोकेशन. म्हणजे ॲरेमध्ये जो डेटा आपण स्टोअर करतो तो कंटिन्यू मेमरी लोकेशनला स्टोअर केला जातो. थर्ड आहे 2 डायमेन्शनल ॲरे एलिमेंट्स आर स्टोअर्ड रो बाय रो इन सबसिक्वेंट मेमरी लोकेशन. म्हणजे ॲरेचे टाईप्स आहेत बाळांनो, 1 डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल. मग मल्टी डायमेन्शनल म्हणजेच त्यामधला आहे तो 2 डायमेन्शनल, तर कंटिन्यू मेमरीमध्ये तो सुद्धा स्टोअर केला जातो. फोर्थ आहे ॲरे नेम रिप्रेझेंट द ॲड्रेस ऑफ स्टार्टिंग एलिमेंट्स. म्हणजे ॲरे नेम जे आहे इंटिजर ए मधला बघा जो आहे तो त्याचं स्टार्टिंग व्हेरिएबल नेम एलिमेंट्सचं ते नेम डिस्क्राईब करतो. आणि फिफ्थ आहे ॲरे साईज शुड बी मेन्शन्ड इन द डिक्लेरेशन
तुम्ही जेव्हा ॲरे डिक्लेअर करता तेव्हा तिची जी साईज जी मेन्शन करता ते ॲरे साईज मस्ट बी कॉन्स्टंट एक्सप्रेशन नॉट अ व्हेरिएबल, म्हणजे तेव्हा तिची साईज काय होते, ती कॉन्स्टंट होते, ती चेंज होत नाही. त्या व्हेरिएबल म्हणजे इंटिजर ए म्हणजे हा व्हेरिएबल, एका व्हेरिएबलमध्ये आपण 100 व्हेरिएबल स्टोअर करू, 100 साईज आपण ॲरेची साईज डिसाईड करू शकतो. तिथं व्हेरिएबल्स आपण एका व्हेरिएबलमध्ये 100 व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो. त्याचे वेगवेगळे इंडायसेस यूज करून हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यानंतर आपण लास्ट पॉईंट आपण आज नुसता डिस्कस करणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण हे इन डिटेल्स बघणार आहोत. तर सीमध्ये ॲरेचे वेगवेगळे टाईप्स आहेत. टाईप्स ऑफ सी ॲरे, त्याच्यामध्ये मेन 2 टाईप्स आहेत, 1 डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल. 1 डायमेन्शनल म्हणजेच काय, तर सिंगल डायमेन्शन म्हणजे इंटिजर ए आणि त्याची साईज मी किती दिली, 100. तर बेसिक जो ॲरे आहे म्हणजे तर त्याला आपण 1 डायमेन्शनल ॲरे म्हणतो. आणि जो मल्टी डायमेन्शनल म्हणजे इंटिजर ए आणि 0 आणि परत साईज किती असेल इंटिजर ए 10 आणि 20. तर 2 त्याला डायमेन्शन्स असतात. पुढे तुम्हाला सांगणार आहे 2 डायमेन्शन्स असतील तर त्याला 2 डायमेन्शनल म्हणायचं, 3 असतील तर 3 डायमेन्शनल आणि 4 असतील तर 4 डायमेन्शनल ॲरे असं आपण म्हणायचं आहे. तर बाळांनो, तुम्हाला आता या युनिटमध्ये तुम्हाला फक्त 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल हे 2च स्टडीला आहेत. 3 डायमेन्शनल आणि 4 डायमेन्शनल हे तुम्हाला स्टडीला नाहीत. पण फक्त क्वेश्चन विचारतील लिस्ट द ॲरे टाईप्सचं, तेव्हा तुम्ही त्याचे टाईप्स लिस्ट करायचे आहेत, 1 डायमेन्शनल आणि मल्टी डायमेन्शनल. मल्टी डायमेन्शनलमध्ये 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल आणि 4 डायमेन्शनल. पण तुम्हाला आज सी प्रोग्रॅमिंगमध्ये फक्त 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल एवढे स्टडी करायचे आहेत. ते आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल घेतले बघा बाळांनो, मी इथं फर्स्ट डिक्लेअर केलो आहे इंटिजर ए आणि त्याची साईज दिलो आहे 10. हा इंटिजर ॲरे, कारण त्याचा डेटा टाईप काय आहे, इंटिजर. सो इंटिजर ॲरे झाला. आणि त्याच्यामध्ये साईज आपण एकदाच दिलो आहे ना 10, त्यामुळं त्याची 1 डायमेन्शनल झाली. आणि त्यानंतर सेकंड ॲरे आहे बघा क्यार बी म्हणजेच काय, त्याचा डेटा टाईप आहे क्यार. सो इट इज अ कॅरेक्टर ॲरे आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टर ॲरे म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रिंग आपण स्टोअर करू शकतो. तर त्याची साईज किती असणार आहे, 10 असणार आहे. आणि थर्ड एक्झाम्पल आहे बघा इंटिजर ए आणि साईज दिले मी 2 म्हणजे त्याच्यामध्ये किती डायमेन्शन आहेत, इंटिजर ए आहे आणि पहिली साईज आहे 2, दुसरी पण साईज आहे 2, म्हणजे याच्यामध्ये 2 डायमेन्शन्स आल्या, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, 2 डायमेन्शनल ॲरे. तुम्ही मॅथ्समध्ये मॅट्रिक्स वगैरे शिकलाचिला बघा, तर त्यामध्ये आपण 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करणार आहोत. तर बाळांनो, इथं आपण आजच्या लेक्चरमध्ये ॲरे म्हणजे काय हे पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. ॲरे म्हणजे काय, ॲरेचे ॲडव्हान्टेजेस बघितलेले आहेत, त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस बघितलेले आहेत, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेत, त्यानंतर टाईप्स ऑफ ॲरे आणि एक्झाम्पल्स ऑफ ॲरे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ॲरेचे 1 डायमेन्शनल ॲरे आणि 2 डायमेन्शनल ॲरे कशा पद्धतीने डिक्लेअर करायचे आणि त्याचे प्रोग्रॅम्स आपण बघणार आहोत. आणि आता याच्यावरती दिलेले असाइनमेंट क्वेश्चन सॉल्व करायची आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.